आता पाहूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई पुणे प्रवास आता अवघ्या 90 मिनिटात। 15,000 कोटींच्या नव्या एक्सप्रेस वेसाठी निविदा जाहीर। प्रकल्पासाठी अंदाजे 15,000 कोटी रुपये अपेक्षित। मुंबईत यावर्षी 100 ठिकाणी पाणी तुंबणार, पालिकेचा दावा। पाणी तुंबण्याचा धोका असलेल्या 497 ठिकाणांपैकी 403 ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना। दरम्यान तुंबणाऱ्या 130 नव्या ठिकाणांची भर। म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा असल्यानं म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार। नागरिकांचा लॉटरीला कमी प्रतिसाद मिळाल्यानं उद्या बैठक। भविष्यात सदनिकांच्या किमती कमी करण्यासाठी चर्चा होणार। मुंबई पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये लवकरच DNB अभ्यासक्रम सुरू होणार। बोरिवलीमधील भगवती आणि मुलुंडच्या MT अगरवाल रुग्णालयामध्ये यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार। मुंबई मेट्रो 3 भुयारी मार्गिकेत मोबाईल नेटवर्कचा प्रश्न लवकरच सुटणार। प्रवाशांना अखंड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना IBS प्रणाली उभारण्याचे अधिकार। 10वी-12वीच्या रिपीटर्सना आता अधिक शुल्क लागणार। राज्य मंडळाच्या सचिवांचे सर्व विभागीय मंडळाच्या सचिवांना पत्र। 10वी आणि 12वीच्या जुलै-ऑगस्ट 2026 पासून होणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय। मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना दिली जाणारी वार्षिक 10,000 युनिटपर्यंतची वीज वापराची मर्यादा दुप्पट। न्यायमूर्तींना आता 20,000 युनिट वीज मोफत। अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढल्याने निर्णय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनानं प्रारूप मतदार यादी जाहीर केली। निहाय मतदारांची नावं आणि तपशील समाविष्ट करण्यात आल्यानंतर नागरिकांना यादी तपासून त्रुटी असल्यास हरकती नोंदवण्याचं आवाहन।